तुम्ही मला ओळखता का? म्हणजे याच्या आधी आपण कधी बोललोय का? एक बार कैमरा ऑन करोगे बेटा आप लोग? सत्यजीत और श्रायु। ओके, गुड. सत्यजितला व्यवस्थित ऐकू आलंय जे काही सांगितलंय मॅमनी. तुम्ही जरा कॅमेरा ऑन करा तुमचे. ओके, प्रथमेश पण दिसलाय मला. शरयू, कॅमेरा ऑन कर ग. परफेक्ट, गुड, चलो, ग्रेट. बरं, थोडीशी ओळख करून घेऊया का? वर्षभर एकत्र अभ्यास करायचा आपल्याला. व्हॉट्स इट? तुम्ही सगळे 11वीत आहात आणि अभ्यासाला सुरुवात झालीये का? पुस्तकं घेतली आहेत, कॉलेज नवं नवं, सगळं नवं नवं. येस मॅम. कसं वाटतं ते आधी जरा बोलूया, मग आपण कसला अभ्यास करणार ते पण बोलूया. कुठे आहात तुम्ही सगळे? कुठून बोलताय ते सांगा. चाळीसगाव, धामणगाव. आणि भावेश? भावेश कैमरा करोगे काय? बेटा? धुळे. बरं, मला आवाज नीटच तर ऐकू नाही आलाय, पण तुम्ही खूप लांबून बोलताय माझ्याशी, म्हणजे हे मला कळलंय. पण तुम्हाला सगळ्यांना माझा आवाज नीट ऐकू येतोय का? आमच्याकडे पाऊस पडतोय आज. ओके. सगळ्यात पहिली गोष्ट तर तुम्ही बिनधास्त माझ्याशी बोला. आपण पहिल्यांदाच भेटलो तरी पण वर्षभर आपण एकत्र अभ्यास करणारे जसं म्हणलं तसं, तर केमिस्ट्रीचा अभ्यास आपण एकत्र करू. त्याच्यासाठी तुम्हाला जे काही वाटतंय, तुमच्या डोक्यात जे काही आहे ते तुम्ही बिनधास्त आधी बोला माझ्याशी. टेन्शन घेऊ नका, मी कधी कोणाला रागवत नाही. आणि 11वीतल्या मुलांना कोण रागवेल ना? असंही तुम्ही आता सगळे शहाणे झालाय, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती की तुमचा अभ्यास तुम्हालाच करायचा नाही. आता काय तुमचं खरं नाही, बरोबर ना? सो मी काय तुम्हाला वेगळ्या काही विशेष वेगळ्या अशा काही अजिबोगरीब इन्स्ट्रक्शन देणार नाही. आपल्या टेक्स्टबुक मध्ये जे काही आहे ते तुमच्या डोक्यात कसं घुसेल हे बघण्याचा मी प्रयत्न करेन. मी तुमचं केमिस्ट्री घेईन. तर केमिस्ट्री बद्दल तुम्हाला काय माहिती हे जरा आधी मला सांगा, मग आपण जाऊया की अभ्यास कसला करायचा त्याच्याकडे. काय असते केमिस्ट्री? बघा, आपण आलटून पलटून 3-4 जणच बोलणार आहे, त्याच्यामुळे कोणी माईक ऑन करून बोललात तरी काही प्रॉब्लेम नाही. केमिस्ट्री म्हणजे काय? Can I, ma'am? येस. Study of chemicals, reactions and derivations. बरोबर, स्टडी ऑफ केमिकल्स, रिएक्शन्स. भावेश, तू काहीतरी म्हणालास, काय म्हणालास सांग? स्टडी ऑफ केमिकल्स, राईट. केमिकल्स, केमिकल रिएक्शन्स, इक्वेशन्स, लेफ्ट हँड साइड, राईट हँड साइड्स. त्याच्यानंतर बॅलन्सिंग इक्वेशन्स. यू हॅड रेडॉक्स रिएक्शन्स मे बी इन युअर स्कूल, इन युअर 10th स्टँडर्ड, राईट? ह्याच्या पलीकडे केमिस्ट्री म्हणजे काय? Just as a subject, let us not understand chemistry. It's not just one subject in your syllabus. It's a huge subject. काहीतरी काय, उगाच काही पण काय, कुठे असते ह्यूज केमिस्ट्री? प्रथमेश, असं वाटतं का तुला की केमिस्ट्री इज एव्हरीवेअर? प्रथमेश अनम्यूट करो बेटा। ये सारे इंग्लिश मीडियम के हैं, शरद, प्रथमेश एंड एवरीबॉडी। या राइट, ओके, चलो. सो डू यू थिंक दैट केमिस्ट्री इज एवरीवेयर? Yes, ma'am. How? Prove this to me now. मैं परीक्षा घेत नाही तुमची. आय एम नॉट टेकिंग युअर टेस्ट. आय एम ओनली आस्किंग यू द क्वेश्चंस which will help you to understand chemistry in a better perspective. Why are we discussing chemistry? केमिस्ट्री का तो पूरा टेक्स्ट बुक पढ़ना है हमें साल भर में. उसमें बहुत सारे लेसन हैं. क्या क्या है दैट वी विल सी सून.
But why are we discussing chemistry as a major subject? Why do we have it as an important subject in our syllabus? There should be some reason to understand why chemistry is so important. So I'm telling you the hint that chemistry is everywhere. No, prove me how the chemistry is around you or even inside you. See, the another hint. पता नहीं मैम क्या पूछ रहे हो, पता नहीं क्यों पूछ रहे हो, है ना? सोचो सोचो, आई नो यू हैव द आंसर इन योर माइंड, मे बी कुछ तो चल रहा है, जो भी चल रहा है फटाफट बोलो, इतना टाइम नहीं लेने का, अपने पास इतना टाइम नहीं है भाई, हम लोग 11th स्टैंडर्ड में अभी ना, एवरी मिनट ऑफ अवर लाइफ इज वेरी प्रीशियस, वी कांट वेस्ट सो मच ऑफ टाइम जस्ट इन थिंकिंग। जो भी तुम्हारे दिमाग में आ रहा है फटाक से बोल दो। आई सेड वी आर ओनली 3 to 4 पीपल जिनको एक दूसरे से बात करनी है, तो जो लग रहा है फटाफट अनम्यूट करके बोलो, इट्स ऑल राइट। अगर एक्यूरेट आंसर पता नहीं तो भी चलेगा, तो जो भी पता है वो बोलना तो चाहिए। मैं तो अकेले नहीं पढ़ने वाली, हम लोग मिलके पढ़ाई करने वाले। तो व्हाई आई एम सेइंग दैट केमिस्ट्री इज अराउंड यू एंड इनसाइड यू, थोड़ा सोच के बोलो। मॅम केमिस्ट्रीचा वापर आपलं मेडिसिन बनवायला, ऍग्रिकल्चर, इंजिनिअरिंग, डे टू डे लाईफ मध्ये यूज केला जातो. परफेक्ट। केमिस्ट्री का यूज इज एवरीवेयर। केमिस्ट्री इंडस्ट्री में है, केमिस्ट्री मेडिसिन में है, केमिकल्स का यूज करके डॉक्टर्स हमें इंजेक्शन देते हैं, जिसको हम लोगों ने पूरी बारिश में एक बार तो वी विजिट द डॉक्टर, और एक बार जाके तो हम वो कड़वे कड़वे औषध लेके आते हैं। तो देयर इज नो एस्केप, केमिकल्स हमारे आजू बाजू में है। बट ये तो रही बड़ी बात, हमारे आजू बाजू में एवरीथिंग दैट वी आर हैंडलिंग, एवरीथिंग वी आर सर्वाइविंग इन, उस हर एक चीज में केमिस्ट्री है। कैसे प्रूव करो? ये बहुत सिंपल, बहुत ही सिंपल आंसर है इसका। थिंक ऑफ द ऑब्जेक्ट्स और थिंक ऑफ द आइटम्स दैट यू यूज इन योर एवरीडे लाइफ, और उसको कोरिलेट करो केमिस्ट्री के साथ। थर्ड हिंट आई एम गिविंग यू। शरयू, तुमच्या तिघांची नावं एकदम धार्मिक आहे। शरयू, भावेश, प्रथमेश, एकदम असं मला एकदम असं काय बरं म्हणतात, धार्मिक वातावरणामध्ये अभ्यास केल्याचा फील येतोय। चला पटकन त्याच्यातनं मला तुम्ही सांगा आता की कसं काय आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीत केमिस्ट्री। मी प्रश्न विचारते, त्याचं उत्तर द्या। हा ना, मोबाईलचा चार्जर आहे, दिसतोय का तुम्हाला? हो का नाही? दिसतोय का नाही? हा, याच्यामध्ये काही केमिस्ट्री आहे का? आहे का याच्यात काही केमिस्ट्री? विचार करा बरं जरा। काय पण याच्यात काय केमिस्ट्री? याच्यात तर प्लास्टिक आहे, हो की नाही? प्लास्टिक मध्ये केमिस्ट्री आहे का? चला तुम्ही लोक तुमचे कॅमेरे ऑन करा, त्याच्याशिवाय मला समजणार नाही तुम्ही आणखी काय करते अभ्यास सोडून किंवा अभ्यास धरून किंवा जे काही वही पुस्तक पेन काय घेऊन बसलाय ते मला जरा दिसू दे। तुमचं जे काय तुमच्या डोक्यात उत्तर आहे ते पटकन बोलायचं। एवढ्या वेळ तर आपण 5वीत असताना पण लावला नाही ना, आपण 11वीत आलोय। जे डोक्यात ते फटाफट बोलायचं। मी आता म्हणलं हा चार्जर तुम्हाला दिसतोय, दिसतोय की नाही? ह्याच्यामध्ये केमिस्ट्री नाहीये तर प्लास्टिक आहे, तर प्लास्टिक मध्ये केमिस्ट्री आहे का? पटकन उत्तर द्या, हो का नाही? हो मॅडम. Yes, ma'am. कशी काय? चला गुड, केमिस्ट्री आहे, मग कशी आहे? हरकत नाही, जे वाटतंय बोला पटकन, सगळंच आपल्याला माहित नसतं, काही काही गोष्टी आपण करतो। प्लास्टिक बनवण्यासाठी आपण वेगवेगळे केमिकल वापरलेत, ते एकत्र येऊन ते प्लास्टिक बनले, म्हणजे करेक्ट, काहीतरी गोष्टी एकत्र करून त्याची मोठी गोष्ट बनवली, त्याला आपण मोनोमर आणि पॉलिमर म्हणतो। तर मोनोमर्स पासून पॉलिमर बनतात आणि पॉलिमरचे प्लास्टिक बनतात, आणि प्लास्टिकचे अनेक प्रकार असतात। आणि प्लास्टिक हे ह्युमन मॅन्युफॅक्चर्ड प्रोडक्ट आहे, आणि त्याच्यामध्ये दुसरं तिसरं काही नसून केमिस्ट्री आहे। कशामध्ये किती प्रमाणात काय टाकायचं ही केमिस्ट्री आहे ना। बघा, तुम्ही ज्या गोष्टीमध्ये आता राहताय ती गोष्ट कोणती आहे? ऍटमॉस्फिअर। तुमच्या आजूबाजूला हवा आहे की नाही? तुमच्या आजूबाजूला गॅसेस आहेत की नाही? त्या गॅसेस मध्ये काय आहे?
N2, H2, CO2, O2 हे गॅसेस काय आहेत? एलिमेंट्स, कंपाऊंड्स, मिक्सचर्स. एअर इटसेल्फ इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस. हे आपण लहानपणापासून बोलतोय. मग ते एअर आपल्या आजूबाजूला जे आहे त्याच्यात काय आहे? त्याच्यामध्ये एलिमेंट्स आहेत, त्याच्यामध्ये कंपाऊंड्स आहेत, बरोबर की नाही? एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स ही गोष्ट आपण कुठे ऐकली आहे? केमिस्ट्रीमध्ये ऐकली की नाही? एलिमेंट्स म्हणजे काय आणि कंपाऊंड्स म्हणजे काय सांगा बरं जरा मला पटकन. आता छोटीशी गोष्ट रिवाइज करूया आपण. एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स. मला माहिती तुम्हाला माहिती आहे. काय माहिती आहे ते सांगा. एलिमेंट्स म्हणजे ऐकल्यासारखं कुठे ऐकलंय रे? मॅडम ऑल कंपाऊंड कंबाईन अँड फॉर्म मॉलिक्यूल. मग ते जे ऑल कंपाऊंड्स कंबाईन टू फॉर्म मॉलिक्यूल, ते जे बेसिक मॉलिक्यूल बनण्याच्या आधीचे ऍटम्स होते ते कसले होते? कशाचे तरी ऍटम्स एकत्र आले आणि कशाचे तरी मॉलिक्युल्स बनले, बरोबर? चला आपण थोडंसं जरा 8वी 9वी 10वीचा रिकॅप घेऊ. तुम्ही सगळा याचा अभ्यास केला, मला चांगलं माहितीये की तुम्हाला हे माहिती आहे, फक्त आता समजत नसेल की कशाचं उत्तर काय द्यायचं. बघा, आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी त्यांच्या प्युअरेस्ट फॉर्म मध्ये एकदम नॅचरल जसे आहेत तसे आहेत, ते सगळे जे आहेत ते एलिमेंट्स. त्याला आपण मराठीमध्ये मूलद्रव्य म्हणतो. मूलद्रव्य, मूल म्हणजे त्याचं सगळ्याचं मूल येते. द्रव्य म्हणजे पदार्थ. असा पदार्थ जो सगळ्या जगाचा मूळ आहे ते मूलद्रव्य. त्याला आपण इंग्लिशमध्ये एलिमेंट्स म्हणतो. एलिमेंट्सने सगळं जग बनलेलं आहे. अरे वा. आणि हे आपला मित्र आलाय, समर्थ राजपूत. हॅलो, तुझं नाव तेच आहे का? काही बाबांच्या फोनवर वेगळी नाव असत बरं का. तर मला माहित नाही, मी ते समोरचे नाव आहे तेच नाव घेणार आहे. सांगायचा मुद्दा असा, आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी बेसिक फॉर्म मध्ये, ज्या फॉर्म मध्ये ते जन्माला आल्या त्याच फॉर्म मध्ये त्या जन्माला आल्या म्हणजे निसर्गतः जन्माला आल्या. ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, क्लोरीन, सल्फर, सोनं चांदी म्हणजे गोल्ड सिल्वर, हे सगळे निसर्गतः मध्ये जसे जन्माला येतात तसेच असतात. त्याला आपण एलिमेंट्स म्हणतो. एलिमेंट्स म्हणजे द प्युअरेस्ट फॉर्म थिंग्स. जेव्हा एलिमेंट्स एकत्र येतात तेव्हा त्याचे कंपाऊंड बनतात. जसं कार्बन एक एलिमेंट आहे आणि ऑक्सिजन हा दुसरा एलिमेंट आहे. जेव्हा एकत्र येतात तेव्हा कार्बन डायऑक्साईड बनतो. त्याच्यात काहीतरी केमिकल चेंज होतो. केमिकल चेंज, बरोबर ना? नुसतेच एकमेकांना भेटले आणि गेले गार्डन मध्ये असं होत नाही. त्यांच्यात केमिकल बॉन्ड बनतो. बॉन्ड, गिव्हिंग अँड टेकिंग, शेअरिंग अँड केअरिंग. जेव्हा असे बॉन्ड बनतात तेव्हा काय होतं? त्यांच्यामध्ये काहीतरी बदल होतात, बरोबर ना? तर ते बदल जेव्हा होतात तेव्हा त्यांचं केमिकल नेचर बदलतं आणि त्यांचं बॉन्डिंग पक्क होतं. आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो की ते कंपाऊंड बनलेत. पण जेव्हा ते एकमेकांबरोबर काय बॉन्ड बनवत नाही, नुसतेच हातात हात घालून जातात फिरायला. आपण कसं जातो आपल्या मित्रांबरोबर, चला कॉलेज सुटलं आपण घरी जाऊया, कॉलेजला जाऊया, असं एकत्र जातो. तेव्हा आपल्यामध्ये बॉन्ड झालेला नसतो. आपल्यामध्ये काय असतं? फक्त एकत्र जाणे आणि येणं, मैत्री असते. म्हणजे मिक्सचर. मिक्सचर म्हणजे काय? ओनली टुगेदरनेस. त्याच्यामध्ये सगळे गॅसेस एकत्र आहेत. जसं की आता मगाशीच मी म्हटलं, एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस, बरोबर ना? तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ऑलरेडी बघितलेल्या आहेत. माझा प्रश्न असा होता की आपल्या आजूबाजूला केमिस्ट्री आहे, त्याचं सगळ्यात पहिलं उदाहरण हेच आहे की आपण जीवन देत, कारण आपल्या आजूबाजूला गॅसेस आहेत. त्या गॅसेसमध्ये काय आहे? एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स. ऑक्सिजन घेतोय घेतोय घेतोय. ऑक्सिजन घेतोय म्हणजे काय करतोय? वी आर टेकिंग मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन, वी आर टेकिंग मॉलिक्युल्स ऑफ एलिमेंट कॉल्ड एज ऑक्सिजन, and we are exhaling carbon dioxide, which is nothing but a compound of carbon and oxygen. So when carbon and oxygen come together, form a chemical bond, we have a compound, बरोबर? सो आपल्या आजूबाजूला केमिस्ट्री आहे, आपल्या आत पण केमिस्ट्री आहे. कशी काय सांगा आता? ह्याचं उत्तर तुम्हाला जरा विचार करून सांगायला हरकत नाही. समर्थ राजपूत, तुम्ही जरा तुमचा कॅमेरा ऑन केलात तर मला जरा कळेल की तुम्ही कोण आहात. बाकी सगळ्यांना मी एक एकदा तरी बघितलंय. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर पण देण्याचा प्रयत्न करा. काय कठीण नाहीये, सोपाच प्रश्न आहे. आपल्या आतमध्ये केमिस्ट्री आहे, कशी काय सांगा? म्यूट सगळे. काय दिवसभर खूप अभ्यास करून आलात की काय कॉलेजमध्ये तुम्ही? खूप झोप आली का तुम्हाला? काय माहिती काय चाललंय कॉलेजमध्ये. प्रॅक्टिकल करून आलोय, सबमिशन बिमिशन काय 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 सांगून ठेवलंय आजच. काय प्रॅक्टिकल बुक्स, बरोबर ना? मिळाले की नाही? काहीतरी तरी बोला. मी काय एकटीच बोलते की काय? सांगा पटापट बोला. एवढं
काम नाही करायचं. मॅडम आपण हा. जेवण करतो, ते फूड आपल्या पोटात जातं, ते प्रोटीनच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होतं. ती पण केमिस्ट्री. बरोबर. आपण जे अन्न खातो ते अन्न कसलं तरी बनलेलं आहे, ते कशाच्या तरी गोष्टींचं बनलंय, त्या गोष्टी पण काहीच नाही पण दुसरं केमिस्ट्री आहे. बरोबर. आपल्या शरीराच्या मध्ये केमिस्ट्री, आपल्या बॉडीमध्ये ब्लड आहे, आपल्या बॉडीमध्ये पाणी आहे, काय नाही ते सगळ्या गोष्टी आपल्या बॉडीमध्ये आहेत. एका छोट्या सेलचा विचार करा. जस्ट वन सेल ऑफ युअर बॉडी. टेक एनी सेल, टेक एनी स्पेशलाइज्ड सेल, मे बी युअर न्यूरॉन और मे बी युअर किडनी सेल और मे बी युअर हार्ट सेल. स्पेशलाइज्ड सेल घ्या किंवा कोणते पण नॉर्मल सोमॅटिक सेल घ्या, बॉडीवरचे, स्किनवरचे. टेक एनिथिंग ऑफ युअर बॉडी ऍज अ लिव्हिंग क्रिचर, एक छोटासा सेल, and look into its structure. It has a nucleus, it has cytoplasm, it has mitochondria, it has Golgi complexes, it has everything, which is nothing but chemistry. बरोबर ना? त्याच्यामध्ये काही ना काही फंडा आहे. तर आपलं काम करतंय. एका सेलमध्ये 100 गोष्टी भरलेल्या आहेत, पण त्याच्यामध्ये केमिस्ट्री आहे, कारण त्या केमिकल्सचाच वापर करून तुमचा डीएनए इटसेल्फ इज केमिकल कंपाऊंड. बरोबर की नाही? सो युअर बायोलॉजी इज नथिंग बट ऍप्लिकेशन ऑफ केमिस्ट्री. बरोबर ना? सो यू आर an example of living chemistry. You already have chemistry around you, so there is no escape from chemistry. मग केमिस्ट्रीला घाबरण्यापेक्षा आपण केमिस्ट्रीची मैत्री करून घेऊ ना. तुमच्या आताच्या 11वी-12वीच्या अभ्यासामध्ये तुम्हाला सायन्सला किती सब्जेक्टचा अभ्यास आहे मला सांगा बरं जरा तुम्ही. एक तर मी तुम्हाला स्वतःच सांगते केमिस्ट्री. अजून कोणते कोणते विषय आहेत तुम्हाला? फिजिक्स, मॅथ. बरोबर. फिजिक्स आहे, मॅथ्स आहे आणि केमिस्ट्री, बायोलॉजी आहे. बरोबर. फिजिक्स, केमिस्ट्री, मराठी, इंग्लिश पण असेल. बरं. इंग्लिश मराठी 2 लँग्वेजेस आहेत तुम्हाला, पण बाकीचे जे मेन सब्जेक्ट आहेत त्यात फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे मेन आहेत. आणि मॅथ्स तर सगळ्यांचा बाबा आहे. मॅथ्स शिवाय आपलं काही होणार नाही. मॅथ्सचा तर अभ्यास करावाच लागेल आपल्याला. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीच्या बाबतीमध्ये तुम्ही जरा स्मार्ट वर्क केलं तर तुमचं 11वी-12वी तुम्हाला सुखासुखी आरामात चांगल्या मार्कांनी, मार्क फक्त परीक्षेपुरते नाही, ह्याचा अभ्यास आपल्याला ऍप्लिकेशन स्वरूपामध्ये आयुष्यात पण करायचा आहे. सो तशा हिशोबाने अभ्यास करा, तुमचा अभ्यास सोपा. ठीक आहे. आता जर आपण आपल्या धड्याकडे बघूया की काय बरं आपल्या ह्या 11वीच्या पुस्तकात. तुझ्याकडे टेक्स्टबुक आलेत का? हो. शाबाश. तुमच्याकडे केमिस्ट्रीचं टेक्स्टबुक असेल तर जरा उघडा बरं, इंडेक्स पेज ओपन करा. सी व्हॉट इज देअर इन अवर टेक्स्टबुक. दिस इज दी इंडेक्स. किती धडे आहेत रे? 16. वर्षभरामध्ये 16 धड्यांचा अभ्यास करायचा आपल्याला. होईल का? होईल ना. शाबाश. चांगला अभ्यास करूया आपण. लक्षात ठेवा 11वीची केमिस्ट्री ही 12वीच्या केमिस्ट्रीचा बेस आहे आणि 11वीची केमिस्ट्री तुमच्या 8वी, 9वी, 10वीच्या केमिस्ट्रीचं मिक्सचर आहे. त्याच्यामध्ये कठीण काहीही नाहीये. जे तुम्ही ऑलरेडी केलंय त्याची एक लेवल वरची आहे. जे माहिती नाहीये ते रिवाइज करून, चांगला अभ्यास करून आपण ह्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करू, तरच आपल्याला 12वीला याचा काहीतरी उपयोग होईल. ना तर पता नहीं 11th स्टैंडर्ड में हमने क्या पढ़ के रखा था, पास हुए या फेल हुए वो भी पता नहीं, बस 12वीं में चले गए. ऐसा नहीं करने का भाई. अशा 12वीच्या केमिस्ट्रीचा आयुष्यात कोणालाच काहीच उपयोग होणार नाही असा अभ्यास केला तर. लेकिन जो है उसको अच्छे से समझ के एक एक पॉइंट का रीजन समझ के केमिस्ट्री को पढ़ेंगे. ठीक है. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री बघा, त्यांना काळजी आहे तुमची. तुम्ही 11वीत गेलात तरी पण तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे रे बाबा. बरोबर ना? तुमच्या बेसिक कन्सेप्ट कोणत्या कोणत्या जरा बघू आपण. आता इथूनच जाऊ आपण. सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री बघा. मॅटर, आत्ताच आपण काही काही गोष्टी बोललो त्यात ऑलरेडी धड्यामध्ये आहेत. एलिमेंट, कंपाऊंड, मिक्सचर आले की नाही? मगाशी मी तुम्हाला उदाहरणांमध्ये सोनं, चांदी अशी काही काही उदाहरणं सांगितली, ते मेटल्स. सल्फर, बिल्फर सांगितलं, ते नॉन मेटल्स. आणि मेटलॉइड्स या विषयावरती आपण बोललो नाही, पण जेव्हा चार्जर दाखवला तुम्हाला माहिती ना, मोबाईलमध्ये ज्या चिप्स असतात त्या मेटलॉइड्सच्या असतात. बरोबर. सिलिकॉन चिप्स. तर मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स, प्युअर सबस्टन्सेस, मिक्सचर्स, हे दुसरं तिसरं काही नसून हे मॅटर आहे. मॅटर. व्हॉट इज द मॅटर? त्यातलं हे मॅटर नाहीये. दिस इज द मॅटर ऑफ द सराउंडिंग्स. ह्यानेच सगळं जग बनलंय. एव्हरीथिंग दॅट ऑक्युपाय स्पेस अँड हॅज गॉट सम weight or
व्हॉल्यूम, त्या गोष्टीला आपण मॅटर म्हणतो. तर मॅटरचा अभ्यास ह्या सगळ्या गोष्टीत आपल्याला मिळणार आहे. प्युअर सबस्टन्सेस वर्सेस मिक्सचर्स खूप सोपा धडा आहे. इट्स व्हेरी बेसिक अँड फंडामेंटल लेसन. इट विल हेल्प यू टू स्कोर मार्क्स मे बी इन your exam, but it will call all your concepts of your 8, 9, ठीक है. नेचर केमिस्ट्री मगर मैंने तुम्हें सांगितलं आपली प्रस्तावना इंट्रोडक्शन केमिस्ट्री क्या है उसके बारे में वो सब ऊपर लिखा है. मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स. अच्छा, प्रॉपर्टीज ऑफ मॅटर, कंपाउंड, स्टेट्स ऑफ मॅटर. किती स्टेट्स असतात रे मॅटरच्या? सांगा बरं जरा. स्टेट्स ऑफ मॅटर लहानपणापासून शिकलोय आपण. 3 states of matter. करेक्ट. कोणत्या कोणत्या? Solid, liquid, gases. करेक्ट. सॉलिड, लिक्विड, गॅसेस हे आपण अगदी झोपेत जरी कोणी आपल्याला उठून म्हणजे तरी पण आपण सांगू शकतो सॉलिड, लिक्विड, गॅसेस, सॉलिड, लिक्विड, गॅसेस. या सोडून आणखीन 2 पण आहेत. गरज पडली तर मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगेन. तर त्या स्टेट्स ऑफ मॅटर त्यांना मेजर करण्याकरताचे युनिट्स कोणते असतात, बरोबर? त्या युनिट्सचं टेबल आहे आपल्याला माहिती असावी. जगामध्ये मी म्हणेन मला 1 किलो बटाटे द्या आणि मी 40 गावला येऊन तुम्हाला म्हणेन मला 1 किलो बटाटे तुमचा आणि माझे 1 किलो बटाटे मॅच व्हायला पाहिजे. आता मी म्हणेन की 1 माप बटाटे द्या आणि तुमच्याकडे येऊन 1 माप बटाटे, तुमच्याकडचं आणि माझ्याकडचं माप वेगळं असेल तर काय उपयोग आहे का? सांगा बरं मला. मी म्हणेन हिने मला फसवलं ग, हिने 1 किलो बटाटे दिलेच नाही, 1 माप बटाटे दिलेच नाही, तर माझं माप तिचं माप वेगळं असू शकतं की नाही? हे येऊ नये म्हणून सगळ्या जगाने काही फंडामेंटल एसआय युनिट्स म्हणजे पूर्ण जगातले स्टँडर्ड, इंटरनॅशनली स्टँडर्ड असे काही युनिट्स आहेत. ते काय आहेत, का आहेत, ते सगळं दिलेलं आहे आपल्याला. मग नंतर आपल्या फिजिकल प्रॉपर्टीज, मॅटरच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय काय असतात? त्याचं वेट असतं, त्याचं मास असतं, त्याचं लेंथ असतं, त्याचं व्हॉल्यूम असतं. ज्या गोष्टी आपण मोजू शकतो फिजिकल क्वांटिटीज त्या सगळ्या आहेत. आणि मग त्याच्या आहेत केमिकल प्रॉपर्टीज. अच्छा, ह्याच्यानंतर तर मस्त इंटरेस्टिंग गोष्ट आहे आणि ही नवी गोष्ट आहे, ही आपल्याला आधी झालेली नव्हती. टेम्परेचर मेजरमेंटचे आपल्याला 3 स्केल दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर लॉज दिलेले आहेत. लॉज ऑफ, इथून तुमचं 11वी सुरू झालं बरं त्या धड्यामध्ये. याच्या आधी तर सगळं लहानपणीचा अभ्यास होता. लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन हा नवा मुद्दा आहे आणि हा महत्वाचा मुद्दा आहे. ह्याच्यावरती काही ना काही 100% येणार. 11वीच्या पेपरला तर येणारच आणि 12वीला पण याची मदत होईल. तर हे लक्षात ठेवायचं. इंटरेस्टिंग आहेत हे सगळे आणि मी तुम्हाला नीट समजावून सांगेन, शांतीत ते ऐकाल. हे तुमचे जर तुम्हाला लॉज कळले तर पुढच्या खूप गोष्टी तुमच्या सोप्या होतील. ठीक आहे. डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी ही आपल्याला लहानपणी होती, ज्याने सांगितलं की ॲटम इज समथिंग विच इज टायनी, इनविजिबल पार्टिकल, ज्याच्यापासून सगळं जग बनलंय. हा आपला डाल्टन सगळ्यात पहिला, ज्याने सांगितलं की अणू म्हणजे काय असतं. हा यांचा आहे बरं का. आपला कोण होता? महर्षी कणाद, बरोबर ना? आता हा झाला पहिला धडा. किती सोपा होता सांगा बरं मला. काय होतं त्याच्यावर डोक्याला ताण? एकच नवी कन्सेप्ट होती जिचा आपण अभ्यास केला तर आपल्याला ती पण नीट समजून जाईल. ॲटॉमिक आणि मॉलिक्युलर मास, ॲटॉमिक मास, एव्हरेज हे कॅल्क्युलेशन्स आहेत या धड्यामध्ये. या धड्यामधला त्रासदायक भाग लॉज आणि हे प्रॉब्लेम्स. तुम्हाला जर मॅथ सोपं जात असेल किंवा समजत असेल तर तुम्हाला हे अजिबात कठीण जाणार नाही. ते फॉर्म्युला कळले की यू कॅन इझिली सबस्टिट्यूट अँड सॉल्व. हा झाला आपला पहिला धडा. मोल कन्सेप्ट. अरे तुम्ही म्हातारे झालात तरी केमिस्ट्री मधनं मोल कन्सेप्ट जाणार नाहीये. समजून घ्या ही मोल कन्सेप्ट काय. जेव्हा आपण ही करू ना तेव्हा डोक्यात पक्की फिट करून टाकायची मोल कन्सेप्ट काय आहे. हे काय तुम्ही आम्हाला सांगताय, टेन्शन देताय? टेन्शन देत नाहीये. मी सांगते की आपण काय मुद्द्यांचं गांभीर्याने डिस्कशन करणार आहे. ठीक आहे. हा धडा परत संपतो कुठे? इकडे येऊन त्याच्या प्रॉब्लेम्स वरती. ठीक आहे. ह्याचे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करायचे आणि काही अडले तर विचारायचे. आता दुसरा धडा, इंट्रोडक्शन टू अनालिटिकल केमिस्ट्री. बघा, हा धडा महत्वाचा का आहे? 11वी 12वी केमिस्ट्री झालं, तुम्ही ग्रॅज्युएशन केलं, तुम्ही इंजिनिअरिंग, मेडिकल, तुम्ही काहीही केलं तरी जर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये गेलात तर अनालिटिकल केमिस्ट्री ही खूप महत्वाची ब्रांच आहे. तुम्ही कुठल्याही केमिकल कंपनीत जॉब केलात तर त्याच्यामध्ये HPLC, GC असे काही इन्स्ट्रुमेंट असतात. त्याच्यामध्ये अनालाइज करतात की हे काय आहे, कसं आहे, असं काय. त्याचा सगळ्याचा अभ्यास केमिस्ट्रीमध्ये जो होतो त्याला अनालिटिकल केमिस्ट्री म्हणतात. त्याच्यामध्ये क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह असे 2 महत्वाचे भाग आहेत. किती प्रमाण आहे आणि काय आहे, ह्या 2 गोष्टी शोधायच्या असतात. ठीक आहे. आता त्यांच्या कोणत्या कोणत्या केमिकल मेथड्स आहेत हे सगळं काय आहे हे तुम्हाला समजेल. बघा, याच्यामध्ये आपल्याला सेपरेशन टेक्निक्स असतात, त्याच्यामध्ये एरर्स असतात,
की लोक काय काय चुका करतात मेजरमेंट मध्ये. मी म्हणते 5 मिनिटात यायचं आणि 5 मिनिटं म्हणजे 5 मिनिटं 20 सेकंद हे झाली अॅक्युरसी. मेजरमेंट मध्ये हे प्रिसिजन आणि अॅक्युरसी म्हणजे काय येतील. ही तुमची सुरुवात आहे अनालिटिकल केमिस्ट्रीची. इन्स्ट्रुमेंट वगैरे सगळे नंतर. लोअर मिनिस्कर, लोअर मिनिस्कस, अप्पर मिनिस्कस. तुम्हाला आता इन्स्ट्रुमेंट येतील जेव्हा तुम्ही केमिस्ट्री लॅब मध्ये जाल ना, तुम्हाला ब्युरेट, पिपेट, त्याच्यानंतर ड्रॉपर मिक्स करण्याकरता एखादा असा काचेचा रॉड असतो, तो ग्लास रॉड म्हणतात त्याला, बीकर, कोनिकल फ्लास्क, हे सगळे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला आता लॅबमध्ये वापरायला मिळतील. तर याच्यामध्ये मेजरमेंट करताना खालचा मिनिस्कस बघायचा का वरचा मिनिस्कस बघायचा, हे सगळं याच्यामध्ये असतं आणि याच्यामध्ये एरर होते. म्हणजे हे का दाखवते मी तुम्हाला, चित्रामध्ये दिलेलं आहे की एररची पॉसिबिलिटी आहे. आता या एरर नंतर सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे काय धरायचं काय सोडायचं, हा सगळ्या कॅल्क्युलेशनचा भाग आहे. हा महत्वाचा भाग आहे. ह्याचं ऍप्लिकेशन डिरेक्टली आपण करतो लॅबमध्ये. ठीक आहे. दुसरं केमिकल रिएक्शन्स अँड स्टॉइकिओमेट्रिक कॅल्क्युलेशन. आता हे काय, हे जेव्हा आपण सॉल्व्ह करू तेव्हा तुम्हाला नीट समजेल. एक प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असतं, त्याचे इक्वेशन्स असतात, ते सोडवले की त्याचं उत्तर येतं. सध्यापुरतं एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. लिमिटिंग रिएजंट हे म्हणजे काय असतात, एखाद्या गोष्टीला आपण लिमिट करण्याकरता, स्टॉप करण्याकरता काहीतरी जेव्हा ऍड करतो तेव्हा ते लिमिटिंग एजंट असतात. हे काय कसे जेव्हा आपण करू तेव्हा, मोल कन्सेप्ट आपण वर बघितली होती पहिल्या धड्यामध्ये, त्याचा आता इकडे मोल फ्रॅक्शन आले. मोलारिटी, मोलालिटी अशा कन्फ्युजिंग गोष्टी केमिस्ट्रीमध्ये खूप आहेत. त्याच्यामुळे हे सगळं ह्याच्यामध्ये येणार आहे या धड्यामध्ये. मास पर्सेंट दुसरा धडा थेअरी आहे बऱ्यापैकी. बघा मी तुम्हाला वरती म्हटलं होतं मोलॅलिटी, मोरालिटी, किती मोराल सोल्युशन आहे आणि किती मोलाल सोल्युशन आहे. मोल्स आणि त्याचं मोर, हे किती मोलॅरिटी आणि मोलॅलिटी. ठीक आहे. किती मोलार सोल्युशन आणि किती मोल्स सोल्युशन, ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आपण जेव्हा करू तेव्हा तुम्हाला व्यवस्थित समजेल. मी तुम्हाला त्याचं काहीतरी चॅटबीट करून देईन, तुम्हाला जरा सोपं जाईल. ठीक आहे. हा झाला दुसरा धडा. हा धडा बऱ्यापैकी थेअरी आहे आणि खूप ऍप्लिकेशन बेस्ड आहे. तुम्हाला काहीतरी कन्सेप्ट आहे त्याच्यावरती खूप सारे प्रॉब्लेम सोडवायचे. कठीण आहेत का? नाही. समजले तर कठीण नाही आहेत. किती छान उत्तर आहे. समजले तर कठीण नाही, समजणं नसतं प्रॉब्लेम आहे. समजण्याकरता आपण खूप साऱ्या गोष्टींची उदाहरणं घेऊ आणि हे सोडवू. आता अॅनालिटिकल टेक्निक, तुम्हाला वरती अॅनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे काय याची ओळख होती. म्हणजे त्याच्यात आपण काय काय मोजतो, कसं मोजतो. समजा मी तुम्हाला सांगितलं की आता मेजरमेंटचं आपण आता उदाहरण घेतलं की 1 किलो बटाटे, तर किलोचं प्रमाण आपण काय ठरवलं मोजमाप करण्याकरता ठरवलं. असं तुम्हाला लिक्विड्स मोजायचे. तुम्ही केमिस्ट्री लॅबमध्ये गेलात, तुम्हाला काहीतरी केमिकल रिएक्शन करायची आहे, ए लिक्विड आणि बी लिक्विड असं तुम्हाला दिलं, तुम्हाला कसं समजेल त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, कसं बनवायचंय. त्याच्याकरता ते मोलॅरिटी, मोलॅलिटी ह्या गोष्टी वापरतो. ठीक आहे. आता त्याचं इथे कोणते कोणते इन्स्ट्रुमेंट वापरतो, ह्या धड्यामध्ये त्याचे इन्स्ट्रुमेंट आहेत. ह्याला आपण काय काय करतो, अॅनालिटिकल टेक्निक्सचं नाव आहे. टेक्निक्स म्हणजे पद्धती, सिंपल पद्धती आहेत आणि खूप मस्त धडा आहे हा. खूप इझी धडा आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय आहे, सेपरेशन टेक्निक. थोडक्यात 2-3 गोष्टी एकत्र दिल्या असेल तुम्हाला वेगवेगळ्या करायचे, तुम्हाला काय करता येईल. फिल्ट्रेशन आहे, त्याच्यानंतर क्रिस्टलायझेशन आहे, प्रेसिपिटेशन आहे, ह्या डिस्टिलेशन आहेत, ह्या सगळ्या टेक्निक आहेत, सोप्या आहेत. फ्रॅक्शनल डिस्टिलेशन, या सगळ्याच्या सगळ्या ऍप्लिकेशन बेस्ड आहेत. चित्र पण आहेत, त्याचे व्हिडिओज पण आहेत आणि हे खूप सोपं आहे. हा धडा खूप सोपा आहे. याच्यामध्ये चुकण्यासारखं काहीही नाही. याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत का? नाही. ह्याच्यामध्ये काहीही विशेष प्रॉब्लेम नाहीये, पण याच्यामध्ये कन्फ्युज करणाऱ्या 2-3 गोष्टी आहेत. क्रोमॅटोग्राफी, पेपर क्रोमॅटोग्राफी, अमुक तमुक, ह्या सुंदर चित्रांना कुठून आणलं तुम्ही? हे आहे क्रोमॅटोग्राफी, पेपर क्रोमॅटोग्राफी. कुठून आली, कशी आली, हे सगळं आपण बोलू या धड्यामध्ये. ठीक आहे. पुढचा धडा आपला काय आहे बघा बरं जरा. स्ट्रक्चर ऑफ ऍटम. किती लोकांना 8वी 9वी 10वी मध्ये स्ट्रक्चर ऑफ ऍटम आवडले? जरा सांगा बरं. तुमच्याकडे अन्न बघायला पाहिजे. किती लोकांना स्ट्रक्चर ऑफ ऍटम आवडला होता जेव्हा आपण 9वी 10वी? भावेशला आवडला होता. इंटरेस्टिंग होता ना खूप. काय रे बाकीच्यांना तुम्हाला आवडलं नाही का? असं काय करता तुम्ही? स्ट्रक्चर ऑफ ऍटम विसरलात की काय?
शी आम्ही पाठ नाही केला धडा, आम्ही ओमिट करून टाकला. बरं, प्रथमेश त्याला पण आवडला होता. मी एकेकाचे नाव घेते म्हणून टाकते की काय तुम्ही. शरयू आणि समर्थ, तुम्हाला काय आवडलं नाही का हा धडा स्ट्रक्चर ऑफ ॲटम? काय माहिती काय होता, आम्ही तर बघितलं. आवडला होता ना? ओके. अरे ऑप्शनच नाही, तुम्ही चौघच आहात, तुम्हाला मी तुमची नावं घेऊन विचारणारच आहे. नाही नाही, आम्हाला पण आवडला, आम्हाला पण आवडला असं म्हणून टाकलं तरी काही प्रश्न नाहीये. पण एक खरंच खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे केमिस्ट्रीचा, हा सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट आहे, मला तर फार आवडतो स्ट्रक्चर ऑफ ॲटम. बाकी ते अॅनालिटिकल ऑर्गॅनिक बिर्गॅनिक खूप नंतर, पण स्ट्रक्चर ऑफ ॲटम म्हणजे एकदम आपला हार्ड कोर सब्जेक्ट आहे केमिस्ट्रीचा. एकदा हे कळलं की बाकी कोण कसं वागेल हे सांगता येतं. ते म्हणतात ना, स्वभाव कळला ना की माणूस पुढे काय करतो ते कळतं. तर स्वभाव कुठून कळतो? स्ट्रक्चर मधून कळतो. एखाद्या स्वभाव, त्या एलिमेंटचा स्वभाव त्याच्या स्ट्रक्चर मध्ये लपलेला आहे. तर आपल्याला समजला ना की आपल्याला समजतं की हे काय काय करू शकतात, कोणाबरोबर रिॲक्ट करू शकतात, आणि काय काय एक्सपेरिमेंट आपण प्रेडिक्ट करू शकतो. एक मिनिट हा, जरा मी माझा कॅमेरा बंद करते. आणि आमच्याकडे खूप जोरात पाऊस येतोय, नेटवर्क जायला नको. ओके, आवाज येतोय ना माझा? हा, ठीक आहे. चला, आता ह्याच्यामध्ये परत आपल्याला सगळं तेच दिलेलं आहे. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, त्याचा शोध कोणी लावला, कसा लावला, ते म्हणजे कुठे, ते म्हणजे कसे, हा हे सगळं सगळं याच्यामध्ये. ऍटॉमिक नंबर, ऍटॉमिक मास नंबर, आयसोटोप, आयसोबार, आयसोटोन, हे सगळं आपल्याला परत आलेलं. छोटे छोटे पण इझी प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये टेन्शन घ्यायची काही गोष्ट नाही बरं का भाऊ, लई सोपं आहे सगळं, एकदा कळलं की कळलं. हा, आता याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपल्याला रुदरफोर्डचं मॉडेल होतं बरोबर का, ते गोल्ड फॉईलचं. त्याच्यानंतर बोहरचं मॉडेल पण आपल्याला मागच्या वर्षी होतं. बोहरचं ॲटॉमिक स्ट्रक्चर कसं होतं बघा. त्याच्या पुढची गोष्ट आहे वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. ही गोष्ट आपल्याला आयुष्यात पहिल्यांदा आलेली आहे. ह्याचा आपल्याला नीट समजून उमजून अभ्यास करायचा आहे. ब्लॅक बॉडी रेडिएशन, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट, मोठे मोठे शब्द आलेले आहेत आपल्याला अचानक 11वीला. हे सगळे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आणि मग जर आपण म्हणालो की ती वेव्ह आहे, तर मग वेव्हच्या प्रॉपर्टीज पण येणार. साऊंड वेव्ह मध्ये तुम्ही ह्या सगळ्याचा अभ्यास केलाय. वेव्हलेंथ, फ्रिक्वेन्सी, वेव्ह नंबर, हे सगळ्याच्या सगळं आपल्या साऊंड वेव्हला पण अप्लाय झालं होतं बरोबर ना. तेच सगळं आपण आता लाईट वेव्हच्या बाबतीमध्ये पण बघणार. ठीक आहे. आणि असं का करणार, जेव्हा आपण धडा बघू तेव्हा मी सांगेन. ह्याच्यामध्ये हा एक फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला हा महत्वाचा फॉर्म्युला आहे. ह्याच्यावरती बेस्ट प्रॉब्लेम्स येतात. खाली सिरीज आहेत. हे सगळं काय स्पेक्ट्रम बिक्ट्रम कुठून आलं हे, आज तर 11वीचा नवा अभ्यास आहे. 10वी पर्यंतच आपल्याला ऑलरेडी कळलं होतं. त्याच्या पुढचा टप्पा हा सगळा. बोरच्या थेअरीचे काही काही पॉस्च्युलेट्स आणि त्याच्याबद्दलच्या इन्फॉर्मेशन्स काय काय आहेत त्या सगळ्या आपल्याला 11वीला बघायचे आहेत. आता एक्सप्लेनेशन ऑफ लाईन स्पेक्ट्रम ऑफ हायड्रोजन हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे बरं काय लेसन मधला. लाईन स्पेक्ट्रम म्हणजे काय असतं आपण जेव्हा डिस्कस करू तेव्हा तुम्हाला समजेल. हा, आणि हे पण स्ट्रक्चर म्हणजे हे याचं मॉडेल का बरं फेल झालं, आणि मग त्याच्यावरती क्वांटम मेकॅनिक्सचं मॉडेल आलं. क्वांटम मेकॅनिक्स हे काय असतं, तुम्हाला असे प्रश्न पडले तर स्वतः पण शोधून काढा बरं का. क्वांटम मेकॅनिक्स गुगल सर्च करायचं, त्याच्यावर काहीतरी तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल, काढून ठेवायची, पुढच्या वेळेला आपण त्याच्यावरती बोलायचं. स्क्रॉडिंजर इक्वेशन ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही ग्रॅज्युएशन जरी केलं केमिस्ट्रीत तरी पण तुमचा पिच्छा सोडणार नाहीये. स्क्रॉडिंजर इक्वेशन ही एक अफलातून गोष्ट आहे बरं का, ही आपल्याला 11वीला आता इंट्रोड्यूस झालेली आहे. आता ऍटॉमिक ऑर्बिटल्स आणि क्वांटम नंबर्स हा या धड्यातला सगळ्यात सुंदर भाग आहे. हा अतिशय सुंदर भाग आहे. ऍटॉमिक ऑर्बिटल्स तुम्हाला आतापर्यंत तुम्ही जेव्हा ऍटमचं स्ट्रक्चर काढलं तेव्हा काय होतं, गोल गोल रिंग काढायचो आपण, के शेल, एल शेल अशी नावं टाकून त्यांना काढायचं. पण खरे खरे शेल्स, त्यांचे शेप, त्यांचे नंबर्स, त्यांचे नावं ही किती किती वेगळे आहेत बघा. हा एस शेल, हा पी शेल, असाच डी आणि एफ. ते SP DF होते ना आपल्या पिरियडिक टेबल मधले,
हा डी आहे. म्हणजे हे अशा स्ट्रक्चरचे ज्यांच्यामध्ये ऍटॉमिक शेल्स आहेत ते सगळे डी ब्लॉक एलिमेंट आहेत. समजलं का आता एसपीडीएफ कुठून आलं? हे इथून आलं. आणि ह्याच्याहून डेंजरस एफ ब्लॉक ते चित्रामध्ये आलेला नाहीये, त्याला 7 शेल असतात. आणि मग इलेक्ट्रॉन कसे कसे बसतात एखाद्या शेलमध्ये जाऊन त्याची रचना म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनचा फॉर्म्युला आपल्याला आहे. आता हे सगळं झाल्यानंतर त्याचं स्टेबिलिटी कशी काढायची हे पण सगळे. हा धडा पण कसं आहे माहितीये, हनुमानाच्या शेपटीसारखं. असं वाटतं आता हा संपला पण तो संपत नाही, त्याच्यात काहीतरी नवीनच पिल्लू होतं. बघा काय काय चाललंय. टेबल दिलाय, त्याच्यामध्ये जी सगळी रचना दिलेली आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सगळं आपल्याला समजून उमजून करायचंय आणि मग जाऊन हा धडा संपतो. कठीण आहे का? नाही. काही गोष्टी नवीन आहेत त्या समजून घेतल्या तर हा धडा अजिबात कठीण नाही. असा धडा इज केमिकल बॉन्डिंग. परत सुरुवात काय आहे आपली? ऑक्टेट रूल. त्याच्यानंतर त्याचं स्ट्रक्चर. अच्छा, इथून सुरुवात होते नवीन गोष्टींना. क्रिस्टल लॅटिस, क्रिस्टल कसे कसे बनतात, ठीक आहे, त्याची रचना कशी असते हे दिलेलं आहे. आता त्याची एन्थॅल्पी म्हणजे त्याची एनर्जी, हे सगळं आपल्याला आपण जेव्हा डिस्कस करू ना तेव्हा येईल. आपण जस्ट एक ग्लान्स घेतो बरं का, धडे आपले कसे कसे त्याच्यामध्ये काय काय आहे. आपण जस्ट एक आज त्याचा ओव्हरव्ह्यू बघणार, म्हणजे पुढच्या वेळेला आपण डायरेक्ट धडा सुरू करणार. कोव्हॅलेंट बॉन्ड, ठीक आहे. त्याच्यानंतर कोव्हॅलेंट बॉन्ड आपल्याला मागच्या वर्षी पण होता. मल्टिपल बॉन्ड्स, त्याचं प्रेझेंटेशन, लेविस डॉट स्ट्रक्चर, बरोबर, हे आपण केलं होतं ते आहे. त्याच्यानंतर फॉर्मल चार्ज. आता ही एक नवी गोष्ट आली आहे बरं का. तुम्ही म्हणाल आम्हाला कंपाऊंड्स आणि केमिकल बॉन्डिंग माहितीये कसं ड्रॉ करायचं, फॉर्मल चार्ज काय आहे? हा नवा आहे, हा नवा व्हिडिओ आहे या वर्षीतला, त्याला आपण बघू काय, ठीक आहे. फॉर्मल चार्ज, लिमिटेशन्स ऑफ ऑक्टेट रूल. पहिला रूल ऑक्टेट रूल, त्याच्याबद्दलची सगळी माहिती आणि मग त्याचे लिमिटेशन्स. मग आली दुसरी थेअरी, याच्यामध्ये आपल्या केमिकल बॉन्डिंगच्या थेअरीज दिलेल्या आहेत थोडक्यात. दुसरी आहे व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेअरी, VSEPR. ऑक्टेट रूल, ठीक आहे, ती पहिली स्टेप होती. नंतर ही दुसरी थेअरी, त्याचे स्ट्रक्चर्स कसे आहेत ते, त्याचे लिमिटेशन्स काय, असं करून हे संपतं. याच्यामध्ये तुम्हाला शेप्स हे कुठून आलं, काय आलं, ह्याच्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागणार आहे. बघा 11वीची केमिस्ट्री सोपी नाहीये 10वी सारखी. ह्याच्यामध्ये खूप नवीन नवीन गोष्टी आहेत. एव्हरीथिंग इज व्हेरी टाइम कन्झ्युमिंग. तुम्ही फक्त तुमचं पुस्तक उघडून एकदा बघा आणि मला खरं खरं सांगा, त्या रात्री तुम्हाला शांतीत झोप लागलीये का, काय काय आहे बघा त्याच्यामध्ये. जर तुम्हाला हे नीट समजलं तर याच्याहून बेस्ट काही नाहीये, खरंच सांगते. हा बेस आहे तुमच्या अगदी ग्रॅज्युएशनच्या केमिस्ट्री पर्यंतचा सगळा बेस 11वीला आहे. सो तुम्हाला हे सगळंच्या सगळं ऍप्लिकेशन नंतर पण करता येईल. जर तुम्ही केमिस्ट्री, प्युअर केमिस्ट्री घेतलं ना रिसर्च साठी, तुम्हाला ह्या सगळ्याचं ऍप्लिकेशन मिळेल. आता हे सगळं झालं. त्याच्यानंतर आणखी एक थेअरी आपल्याला, व्हॅलेन्स बॉन्ड थेअरी, VBT, ठीक आहे. VBT आहे, त्याचे पॉस्च्युलेट्स आहेत, त्याचे ड्रॉबॅक्स आहेत, त्याचे स्ट्रक्चर्स आहेत, एव्हरीथिंग अबाउट VBT. मग ओव्हरलॅप कसे होतात, आपण ऑर्बिट्स बघितले, त्याचे ओव्हरलॅप्स कसे होतात ते दिले. हायब्रिडायझेशन म्हणजे काय, नवीन कन्सेप्ट आहे. ही शांतीत करायची, एकदम शांतीत. त्या दिवशी डोक्याला दुसरा काही ताप करून घ्यायचा नाही. ज्या दिवशी केमिस्ट्रीचं लेक्चर असेल ना, मी तुम्हाला खरंच सांगते, ह्या धड्यांच्या बाबतीमध्ये डोकं शांत ठेवून या तुम्ही. पण अशी भांडून बिंडून येऊ नका, तुम्हाला काहीही समजणार नाही तर काय चाललंय इकडे, ठीक आहे. हे झालं हायब्रिडायझेशनचे टाईप, त्याची उदाहरणं दिलेली आहेत आपल्याला. ऍसिटिलीन, बेरिलीन वगैरे वगैरे उदाहरणांवरनं त्याचं आपल्याला समजतं की स्ट्रक्चरचं ऍप्लिकेशन कसं आहे. टाइप्स ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. आता ऑर्बिटल्सचे टाइप्स पण आहेत. इट्स नॉट सो सिम्पल. धडा संपत नाही इकडे, भरपूर काय काय आहे पुढे. नंतर मॉलिक्युलर ऑर्बिटल थिअरीचे की आयडियाज, ठीक आहे. त्याची डायग्रॅम कसं काय तुम्ही ते काढणार ते तुम्हाला त्याच्यामध्ये येणार आहे. त्याच्या पुढे आहे आपल्याला त्याचे एक्झाम्पल्स. N2 बिन2 मॉलिक्यूल, त्याच्यामध्ये आपल्याला करून दाखवायचे. F2 मॉलिक्यूल, बॉन्ड एन्थॅल्पी. ह्याच्याशिवाय हा धडा संपणारच नाही. नंतर पॅरामीटर्स ऑफ कोव्हॅलेंट बॉन्ड, बॉन्ड अँगल, ह्या सगळ्या 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 गोष्टी महत्वाच्या आहेत, कारण या फंडामेंटल, ठीक आहे. एखादं उदाहरण कमी कळलं तरी चालेल, पण कन्सेप्ट पूर्ण समजून घ्या, ठीक आहे. बघा
रेझोनन्स ही महत्वाची कन्सेप्ट आहे ह्या धड्यातली. ठीक आहे. त्याच्यानंतर हा धडा इकडे संपला. मुलांनो, आता पुढचा रेडॉक्स रिएक्शनचा धडा आपण वरवर बघूया. आपल्याला एकूण 16 धडे बरोबर, त्यातले 8 तरी आपण आता बघू, बाकीचे 8 आपण नंतर बघू कसे करायचे. एकाच वेळेला एवढ्या धड्यांचं टेन्शन आपल्याला घ्यायचं नाही. आपल्याला बघायचंय की रेडॉक्स रिएक्शन काय काय आहेत. रिएक्शन त्याच्यामध्ये सगळ्या केमिकल रिएक्शन्स असणार आहेत. ऑक्सिडेशन काय, रिडक्शन काय, त्याचे एजंट्स कोणते. ठीक आहे. ऑक्सिडेशनचा नंबर म्हणजे काय, त्याचे रूल्स काय. ठीक आहे. स्टॉक नोटेशन म्हणजे काय, रेडॉक्स रिएक्शन इन टर्म्स ऑफ ऑक्सिडेशन नंबर म्हणजेच काय, हे सगळं आपल्याला एक एक करून बघायचंय. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिएक्शन. तुम्ही मागच्या वर्षी केमिकल इक्वेशनला बॅलन्स केलंय की नाही, हा त्याच्यासारखाच भाग आहे. आणि त्याचं फक्त तुम्हाला काय करायचंय, रेडॉक्स म्हणजे कोणीतरी रिड्यूस होते, कोणीतरी ऑक्सिडाइज होते, तर त्याला तुम्हाला बॅलन्स करायचं त्याच्या चार्जेस प्रमाणे सुद्धा. ठीक आहे. त्याची उदाहरणं आपण जेव्हा बघू तेव्हा तुम्हाला समजेल हे कठीण नाहीये, हे सोपं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हाफ इलेक्ट्रॉन मेथड, इलेक्ट्रॉन डोनेशन, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होणार, कारण चार्ज गिव्ह अँड टेक आहे ना याच्यामध्ये. आणि इलेक्ट्रोड पोटेन्शियल, रेडॉक्स रिएक्शन, इलेक्ट्रोड पोटेन्शियल. रेडॉक्स रिएक्शन कुठे होते, जिथे बघा सेल असतो, काहीतरी रिड्यूस होतं, काहीतरी ऑक्सिडाइज होतं. गिव्ह अँड टेक ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच काय, आपली नॉर्मल बॅटरी बरोबर ना, सेल खराब झाला की आपण रिप्लेस करतो. त्या सेलमध्ये काहीतरी केमिकल झोल असतो, तो केमिकल झोल काय असतो, रेडॉक्स रिएक्शन असते. ती कशी होते ते सगळं याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. ह्याच्यानंतर या धड्यामध्ये पुन्हा आपल्याला एक टेबल दिलंय बघा वरती, त्याच्यामध्ये सगळी माहिती आहे शॉर्टकटमध्ये. ही सगळी काय आहे, त्याचे रिड्यूस फॉर्म, त्यांचे नंबर्स आणि ह्या सगळ्याची निगेटिव्ह व्हॅल्यू वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी काय काय आहेत त्या सगळ्या आपण चेक करणार आहे. ठीक आहे. आता हा धडा तसा छोटा आहे, पण याच्यात रिएक्शन्स खूप आहेत, त्याचं बॅलन्सिंग वगैरे हे सगळे मुद्दे आहेत, त्याच्यामुळे तो समजून घेणं गरजेचं आहे. नंतर आहे मॉडर्न पिरियडिक टेबल. हा धडा आपला 10वीच्या दुसऱ्या धड्याचा एक्सटेंडेड व्हर्जन आहे. आपण तेव्हा मॉडर्न पिरियडिक टेबल बघितला होता, आठवतंय का तुम्हाला? त्याची आपण हिस्ट्री बघितली होती. ट्रिपलेट, मग ऑक्टेट बरोबर. मग नंतर त्या ऑक्टेट नंतर एक बेसिक मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल आला, आणि त्या पिरियडिक टेबल नंतर मॉडर्न पिरियडिक टेबल आला. लेट मी ऑन माय कॅमेरा. तर तुम्हाला असं वाटलं की आवाज येत नाहीये तर मला सांगाल बरं का. तर मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये आता आपल्याला जे मागच्या वर्षी आपण सुरू केलं त्याचं आता आपण नेक्स्ट पार्ट मध्ये आपल्याला माहिती होतं, याच्यामध्ये SPDF अशी रचना आहे. काही मेटल्स आहेत, काही नॉन मेटल्स आहेत. झिरो ग्रुप एलिमेंट आहेत बरोबर. ह्या सगळ्याच्या स्क्रीन पुढे जाऊन दिसत नाहीये. आता त्या पिरियडिक टेबल आपण डिटेल मध्ये का हो दिसते मॅम. मला शेअरिंग दिसतंय. हो दिसतंय का? थांबा मी माझा कॅमेरा ऑफ करू का? येस मॅम. कोणातरी रेंज नाहीये का बघा बरं. आता दिसतंय का बघा. स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. आता ह्या धड्यामध्ये आपल्याला खूप डिटेलमध्ये पिरियडिक टेबल दिलेला आहे. हा पिरियडिक टेबल आपल्या आयुष्यातला एक दुसरा न विसरण्यासारखा टॉपिक आहे. म्हणजे तुम्ही कुठेही जा आयुष्यामध्ये पिरियडिक टेबल तुम्हाला कुठेतरी भेटतच, कारण की याच्यामध्ये सगळे एलिमेंट्स आहेत ना. हे एलिमेंट्स एकदा समजले आपल्याला, त्याची रचना समजली की आपला पुढचा सगळा अभ्यास सोपा होतो. कारण केमिकल्स आहेत केमिस्ट्रीमध्ये, आणि हे केमिकल्सची बिल्डिंग आहे. म्हणजे इट्स अ सोसायटी ऑफ ऑल दी सॉलिड पीपल. हे सगळे पाप लोक आहेत जे आपापल्या घरी बसलेले आहेत. आपल्या भाषेत सांगितलं. आता हे कसं आहे काय आहे हे जेव्हा आपण हा धडा घेऊ ना तेव्हा मी तुम्हाला सांगेन. हा धडा मी आय एम थिंकिंग टू टेक इट सेकंड लेसन. पहिला धडा झाल्यावरती हा दुसरा घेऊया आपण, जेणेकरून आपल्याला ह्या कन्सेप्ट कळतील आणि मग ह्याचं कोरिलेशन घेऊन आपण बाकीचे धडे इझिली करू शकतो. बाय द वे हे इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये येतं, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये थेअरी जास्त असते, अंडरस्टँडिंग खूप जास्त असतं याच्यामध्ये. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन SPDF मध्ये कसं असतं, वरती आपण बघितल्या आपल्या S ब्लॉक, P ब्लॉक, D ब्लॉक आणि F ब्लॉक एलिमेंटची नावं आहेत. आणि त्या SPDF या शेलची रचना कशी असते ते पण आपण बघू, बरोबर की नाही.
आता त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं टाकायचं ते आपोआप याच्यामध्ये येईल. ब्लॉक वाईज कॅरेक्टरिस्टिक. आता ह्या 11वीच्या पासून आपल्याला एक एक ब्लॉक, एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक, एफ ब्लॉक ह्या सगळ्यांच्या प्रॉपर्टीज बघायच्या. मागच्या वर्षी आपल्याला फक्त हे होतं की हे 4 ब्लॉक आहेत, तर ते 4 ब्लॉक मध्ये कोण आहेत आणि ते का असे वेगळे आहेत हे यावर्षी. आता इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज आणि स्क्रीनिंग, हा हे काय आहे? शिल्डिंग इफेक्ट. हा खूप इंटरेस्टिंग इफेक्ट आहे. हा जेव्हा आपण डिस्कस करू तेव्हा तुम्हाला समजेल की मी याला इंटरेस्टिंग का म्हणाले. ठीक आहे. हा शिल्डिंग इफेक्ट, पिरियॉडिक ट्रेंड्स इन फिजिकल प्रॉपर्टीज. लक्षात कसं ठेवायचं? पिरियॉडिक टेबल तर खूप मोठं आहे, त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉपर्टीज आहेत. आपल्याला 10वीला पण होतं, डावीकडून उजवीकडे गेलं की हे होतं, वरून खाली गेलं की ते होतं, बरोबर ना. साईज कमी होते, साईज वाढते, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढते, वरून खाली गेले की कमी होते. हे सगळं आपण मागच्या वर्षी बघितलंय, हो की नाही. तर त्याच्याच रिलेटेड ह्या सगळ्या पुढच्या प्रॉपर्टीज आहेत की ह्या कशा कशा चेंज होतात. आणि मग आपल्याला एक्झाम्पल दिलेले आहेत. आयोनायझेशन हे काय आता नवीनच आहे, म्हणून असं त्या नव्याने अभ्यास करायचा. आता ह्याच्यानंतर इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी हे सगळं नवीन आहे आपल्याला यावर्षी. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आपल्याला माहिती होतं, क्लोरीन हा सगळ्यात इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे त्याच्या रांगेतला, बरोबर. तर ते इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी म्हणजेच इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटीच्या अपोजिट आहे. म्हणजेच काय आहे हे सगळं आपण यावर्षी पुन्हा डिस्कस करणार आहे. मग पुन्हा येते पिरियॉडिक ट्रेंड्स, आडवे कसे, उभे कसे, मेटल कुठे, नॉन मेटल कुठे, बरोबर. एस मध्ये कोण आहेत, पी मध्ये कोण आहेत, झिरो कुठे आहेत, हे सगळं थिअरी आहे. देअर्स नथिंग डिफिकल्ट. एकदा समजलं की हा खूप सोपा आणि आपल्याला मदत करणारा धडा ठरणार आहे. आणि इथून पुढेचे धडेत बघा, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2. आता जरा ना मी इंडेक्स कडे जाते, म्हणजे इथून पुढचे धडे आपण शॉर्टकट मध्ये बघू. सध्या पुरतं आपलं पोटापुरतं आपण बघितलं 2-4 म्हणजे 8 बघितले. 8 काय सोपं काम नाही. 8 धड्यांचा आपण इंडेक्स मध्ये बघून टाकलं काय काय अभ्यास करायचा आपल्याला. आता इथून पुढे जरा थोडक्यात सांगते बघा, म्हणजे आपल्याला अंदाज येईल की वर्षभरात आपल्याला कसला कसला अभ्यास करायचा. लेट मी कम टू द इंडेक्स, जस्ट 1 सेकंड. बघा आता आपला धडा आहे 8वा. आता आपण 8व्या धड्याचं डिस्कशन करणार होतो. 8वा धडा काय आहे बघा, एलिमेंट्स ऑफ ग्रुप 1 and 2 म्हणजे एस ब्लॉक एलिमेंट्स. एस ब्लॉक एलिमेंट्सचा डिटेल मध्ये अभ्यास आहे आपल्याला. 110 ते 122 म्हणजे किती, 12 पान आहेत. याच्यामध्ये सगळं असणार. त्याच्यातले एलिमेंट्सची नावं, उभे गेले की कसे होतात, आडवे गेले की कसे होतात, म्हणजे 1 आणि 2 मध्ये. त्याच्यामध्ये काय ट्रेंड आहेत, ते मेटल्स आहेत, ते अल्कली आणि अल्कलाईन अर्थ मेटल्स आहेत. मग त्याच्यामध्ये काय भिन्नता आहे, त्यांचे केमिकल नेचर, त्यांचे फिजिकल नेचर्स, हे सगळं याच्यामध्ये. 13, 14, 15 आता हे कुठून आले, पी ब्लॉक एलिमेंट्स आहेत. 1 आणि 2 नंतर मध्ये सगळे 10 येतात ना, म्हणून मग 3 न येतात 13, 14, 15 असे पुढचे पी ब्लॉक एलिमेंट्सचं नंबरिंग असतं. मग नंतर आहे स्टेट्स ऑफ मॅटर, जे तुम्ही मगाशी मला सांगितलं सॉलिड, लिक्विड, गॅस, बरोबर. नंतर ऍब्झॉर्प्शन अँड कोलॉइड्स. बरं, हा एक वेगळाच मुद्दा आहे, ह्याच्यावरती शांतीत चर्चा केली पाहिजे. केमिकल इक्विलिब्रियम, केमिकल रिएक्शन्स आणि त्याचं स्टेबिलिटी करताचं इक्विलिब्रियम. न्यूक्लिअर केमिस्ट्री, रेडिओ ऍक्टिव्हिटी. ह्या पूर्ण पुस्तकातला दुसरा इंटरेस्टिंग टॉपिक आहे. हे इंटरेस्टिंग नाही आहेत का, बाकीचे सगळे आहेत ना, पण हे काहीतरी नवीन आहे. बघा ना, जिकडे जिकडे तुम्हाला न्यूक्लिअर केमिस्ट्री दिसेल ना, तिकडे तुम्हाला अशा काहीतरी अजीबोगरीब गोष्टी, रेडिओ ऍक्टिव्हिटी, त्याच्यानंतर केमिकल स्ट्रक्चर मध्ये त्याच्या आतल्या रचना, ह्या वेगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यातनं अनुभवायला मिळतात, ज्या बाकी जण तुम्हाला माहिती असतात. बॉन्डिंग कसं होतं, हे होतं, ते होतं, पण हे काहीतरी खूपच छान वेगळं आणि मायन्यूट लेवलला, जे आपल्या डोळ्यांना दिसत नाही, असं काहीतरी असतं. मग बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. बाबा, ऑर्गॅनिक केमिस्ट्री सुरू झालं बरं का तुमचं आता. ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणजे कार्बनचा अभ्यास. ठीक आहे. कार्बन आणि हायड्रोजन म्हणजे केमिस्ट्रीतले 2 असे सुपर हिरो आहेत, ज्यांनी एक पूर्णच्या पूर्ण ब्रँचच चालवलेली आहे. ते आहेत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे हिरोज. त्याची पूर्ण बेसिक प्रिन्सिपल्स काय काय आहेत ते आपल्याला. आणि मग बघा हायड्रोकार्बन्स, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आली की त्याच्या पुढे हायड्रोकार्बन येणारच. आणि सगळ्यात शेवटचा धडा केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. असं म्हणायला खूप सोपं वाटतं, केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ, पण हे धडे एवढे विचित्र असतात आणि त्याच्यामध्ये एवढ्या महान महान गोष्टी सांगितलेल्या असतात. साबणाचा केमिकल फॉर्म्युला, शॅम्पूचा केमिकल फॉर्म्युला, अशा भयंकर गोष्टी.
आपण जे खाण्यापिण्यामध्ये जे पदार्थ वापरतो त्यांचे केमिकल फॉर्म्युले, एक एव्हरीडे लाईफ मधलं केमिस्ट्री किती कठीण आहे हे सिद्ध करणारे धडे असतात. तुम्हाला अनुभव आलाच असेल त्याचा. 8वी-9वीला असे धडे आहेत. त्याचाच एक भाग वरचा, आणखी एक वरचा भाग आपल्याला ह्याच्यामध्ये आहे. तर असं आपलं हे सगळं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये हे सगळे धडे आहेत. टेन्शन घेऊ नका. आपण सगळ्या धड्यांचा शांतीपूर्वक प्रयास करू, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून ते आपले दुश्मन न होता आपल्याच टीम मध्ये येतील आणि आपली मदत करतील. मला असं वाटतं पुढच्या वेळेला आपण भेटू तेव्हा डिटेलमध्ये बोलू. आजच्या पुरतं एवढं प्रवचन बस झालं. काय म्हणताय? ह्यात शंका यासारखं तर काही नव्हतंच. आपण काही शिकलो नाही, आपण डिस्कस केलं, पण तरी तुम्हाला कळलं का मी जे काही बोलले ते? Yes, ma'am. हा, तुम्हाला असं वाटतं का की आपल्याला झेपेल हे सगळं? Yes. येस. Yes, ma'am. 10वीला एवढ्या सगळ्या विषयांचा अभ्यास केलाय. आता आपल्याला आरामात पुढच्या टप्प्याचा अभ्यास करणं शक्य होईल. आपण आरामात करू, शांततेने करू, एक एक धडे करू. काही थोडे सोपे, काही थोडे कठीण असे डिवाइड करून करू. ठीक आहे? चला भेटूया पुढच्या वेळेला आपण. मॅम अजून क्लास आहे का? आज तुमचा क्लास आई डोंट नो. प्रेमा मैम, इनका और कोई लेक्चर है क्या 8:30 को? संगीता मैम, प्रेमा मैम, संगीता मैम, इनका दूसरा लेक्चर है क्या इसके बाद? हेलो प्रेमा मैम, हेलो संगीता मैम. आय थिंक त्यांना नेटवर्क नसेल किंवा त्या काहीतरी दुसरं काम करत असेल. आय थिंक सो. तुमचा ग्रुप आहे ना, व्हॉट्सअप ग्रुप, त्याच्यामध्ये किती जण आहेत जरा सांगा बरं मग. बोल ना समर्थ, बिंदास बोलायचं, हँड रेस करूच नको. आपण 4-5 जण आहे. बोल की. हँड रेस केलाय तर बोल की. संगीता मैम, इनका और कोई क्लास है क्या इसके बाद? अरे मुलांनो, तुमचा वेगळा व्हॉट्सअप ग्रुप आहे का 11वीचा? Yes, ma'am. मग त्याच्यामध्ये मेसेज येईल ना तुम्हाला. दुसरा क्लास असेल तर त्याची लिंक पण येईल. ठीक आहे? Yes, ma'am. त्या तुमच्या ग्रुपमध्ये एकूण किती स्टुडंट आहेत सांगा जरा मला. 10. ओके, ठीक आहे. हळूहळू सर. पंकज पवार, आता मीटिंग संपत आली आहे. ते आता आलेत का? एनिवेज, ठीक आहे. आज तर आपण जनरल इंट्रोडक्शन घेतलंय. पुढच्या वेळेला आपण भेटू तेव्हा धडा सुरू करू. ठीक आहे? पहिला धडा सुरू करू. तुम्ही तुमच्या पद्धतीने हा धडा वाचा बरं का. 11वी केमिस्ट्री इज नॉट सिम्पल. तुम्हाला स्वतःच्या बाजूने पण थोडा अभ्यास करायला लागेल, मगच आपलं डिस्कशन सोपं होईल आणि फास्ट होईल. धडे बघितले ना तुम्ही कसे कसे धडे आहेत ते? डेंजरस धडे आहेत. सो आपण येण्यापूर्वी थोडंसं वाचून या, जेणेकरून आपलं डिस्कशन सोपं होईल. भेटूया पुढच्या वेळेला. Yes, ma'am. चलो बाय. संगीता मैम, हम रुके? तुम्हाला तुम्ही लीव केलं तरी पण चालेल. दीपिका मैम, हाँ जी, हाँ. दीपिका मैम, जब क्लास खत्म हो जाएगी ना, आप रिकॉर्डिंग स्टॉप कर दीजिएगा और क्लास सबके लिए खत्म कर दीजिएगा. ओके, ठीक है. मैं होस्ट हूँ. मुझे ना आपकी आवाज नहीं आ रही है. 3 क्लास कर दीजिए. मुझे ना, आई एम जस्ट चेकिंग दैट स्टॉप रिकॉर्डिंग वाला ऑप्शन. क्लास खत्म हो गई है एक्चुअली. दीपिका मैम, रिकॉर्डिंग स्टॉप कर पाएंगे क्या आप? वही देख रही हूँ मैं, मुझे वो ऑप्शन नहीं दिख रहा है. ऑप्शन नहीं दिखा. आप मुझे होस्ट कंट्रोल दे सकते हैं क्या? मुझे बताइए आप कहाँ पे है वो. लेट मी ट्राई. होस्ट कंट्रोल. पोस्ट कंट्रोल नहीं, मीटिंग बंद करने का, रिकॉर्डिंग स्टॉप करने का ऑप्शन. हाँ, 1 मिनट में बताती हूँ.
जहाँ पे रिकॉर्डिंग है वहां पे है क्या? ये मैम यहाँ पे ना 3 डॉट जहाँ पे है ना 3 डॉट, ये यस, यहाँ पे सबसे ऊपर होगा रिकॉर्डिंग अवेलेबल, इस पे क्लिक मैनेज करेंगे रिकॉर्डिंग है। तो आपको आ जाएगा, थोड़ा सा नीचे स्क्रॉल करके। एक्चुअली मुझे भी एक्सेस नहीं है लगता है। देखिए, लेट मी शेयर विद यू क्या आ रहा है यहाँ पे। आवाज नहीं आ रही है। आप देखिए, मैं आपको शेयर करती हूँ मेरी स्क्रीन। हाँ ठीक है। देखिए, ये 3 डॉट है, हाँ मैनेज रिकॉर्डिंग आ रहा है वहां पे। हाँ, ये थोड़ा नीचे नीचे स्क्रॉल करिए, स्टॉप यस, रिकॉर्डिंग। ओके।